राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या आणि 15 राज्यातून राज्यसभेसाठी खासदार निवडून गेले। मात्र तुम्हाला माहितीये का, राज्यसभेच्या या खासदारांना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांना केवढ्या आणि काय काय सुविधा सरकारकडून पुरवल्या जातात, याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। राज्यसभेचा इतिहास हा बराच जुना आहे। भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून अपर हाऊस अर्थात राज्यसभा अस्तित्वात होती। 1919 पासून राज्यसभा आहे। ब्रिटिश भारतात असताना त्या काळी वरिष्ठ सभागृह स्थापन झालं, नंतर त्याला राज्य परिषद असं म्हटलं गेलं आणि स्वातंत्र्यानंतर 3 एप्रिल 1952 रोजी राज्यसभेची अधिकृत स्थापना झाली। 23 ऑगस्ट 1954 ला त्याचं नाव राज्य परिषद बदलून राज्यसभा असं करण्यात आलं। राज्यसभा कधीही विसर्जित केली जात नाही। राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो। त्याचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, त्यामुळे दर 2 वर्षांनी निवडणुका होतात आणि नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुका झाल्यात। राज्यसभेचे खासदार निवडून जाताना त्यांना महिन्याला 1 लाख रुपये पगार मिळतो। जर तो खासदार स्वतःच्याच घरात राहत असेल तर घर भाडं म्हणून दररोज 2000 रुपये म्हणजेच महिन्याचे 60,000 रुपये मिळतात। खासदार जर राज्यसभेच्या कामासाठी प्रवास करत असतील तर त्यांचा सगळा खर्च हे सरकार उचलतं। शिवाय प्रत्येक खासदाराला रेल्वेचा मोफत पास मिळतो। त्या पासवर खासदार कुठेही प्रवास करू शकतात। त्या पासवर प्रवास करण्याचा अधिकार हा फक्त खासदारालाच असतो। मात्र त्याचबरोबर आणखी एक पास खासदारांना देण्यात येतो। त्या पासवर खासदार आपल्या जोडीदाराला किंवा कुठल्याही एका सदस्याला बरोबर घेऊन फर्स्ट क्लासने प्रवास करू शकतो। खासदाराला मतदारसंघातला भत्ता मिळतो। त्याचबरोबर राज्यसभा खासदाराला निवास, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा यासारख्या सुविधाही मिळतात। शिवाय एकदा खासदार झाला की आयुष्यभर पेन्शन मिळते बरं का। खासदाराला निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला 25,000 रुपये पेन्शन मिळते। जर कोणी 5हून अधिक वर्ष खासदार राहिलं तर त्यांना प्रत्येक वर्षी 2000 रुपयांनी पेन्शन मध्ये वाढ होते। म्हणजेच थोडक्यात जर कोणी 10 वर्ष खासदार असेल, जर त्यांनी 2 टर्म पूर्ण केल्या असतील तर त्यांना 35,000 रुपये पेन्शन मिळते। ही पेन्शन दर 5 वर्षांनी वाढते। 1 एप्रिल 2024 ला राज्यसभेच्या खासदारांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।